आपण चुकून सहावारीची नऊवारी कशी नेसायची ती सुद्धा परफेक्ट ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. सगळ्यात आधी मी साडीचे 2 पार्ट्स करून घेतले. त्याला बरोबर मध्ये नॉट बांधली. साधारणतः 1.5 ते 2 मीटर साडी मी डाव्या साईडला सोडली आणि त्याच्या प्लीट्स करून घेतल्या. आणि ह्या प्लीटला लगेच पिनअप करून घ्या, म्हणजे टक करताना ते विस्कळीत होणार नाही. आणि बरोबर दोन्ही पायाच्या मधून घेऊन त्या मागे टक करून घेतल्यात. आता उजव्या साईडचा जी साडी आहे त्याच्या छान प्लीट्स करून घ्यायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे की साडी कशी चोपून राहणार आहे. आता आपल्या प्लीट्स करून झाल्या आहेत, त्याला छानपैकी आपण पिनअप करून घेऊ. पदराचा जो काठ आहे तो बरोबर काष्ठाच्याच मागे त्याला पिनअप करून घेऊया. जर तुम्ही ब्लाऊज काढला नसाल आणि साडी मोठी असेल तर 2 प्लीट्स करायच्या पदराच्या काठाच्या आणि व्यवस्थित मागे काष्टा मागेच त्याला पिनअप करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे हा पाय आपला उघडा दिसतो, तो उघडा नाही दिसला पाहिजे म्हणून आपण धोती स्टाईल पद्धतीने साडी घेऊन तिथे त्याला पिन करून घ्यायचं आणि लेगिनमध्ये त्याला अडकून द्यायचं पिनअप करून. आता उजव्या साईडला सुद्धा तशाच पद्धतीने साडी तुम्ही पिनअप करून घ्यायची. आता हा पदर जर तुमचा मोठा असेल आणि ही खूप खाली जातो, सारखा सारखा पायाखाली अडकतो, तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही प्लीट्स करून जिथे आपण पिनअप केलं होतं तिथेच त्याला पिनअप करून घ्यायचं, म्हणजे तो उघडा दिसणार नाही, हाईड होऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेगिन्स घालावी लागते, ते मी आधी सांगितलं नव्हतं. तर मग कशी वाटली ही तुम्हाला मराठमोळी नऊवारी? जर तुम्हाला ही साडी ड्रेपिंग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.